वेलकम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची रेसिपी आहे पातोळ्या। तर यासाठी मी ह्या पातोळ्या आंब्याच्या रसातून पातोळ्या बनवणार, म्हणजे आंब्याच्या रसातल्या पातोळ्या बनवणार आहेत। त्यासाठी ज्या वाटीने मी आमरस घेतला आहे ना, त्याच वाटीने मी 2 वाटी खोबरं घेतलं आहे आणि 1 वाटी आमरस, एकापेक्षा थोडं कमी गूळ म्हणजे पाऊण कप गूळ असं घेतलेलं आहे। वेलची सेम मेजरमेंट घेतलं आहे, जो बाउल रसासाठी आहे त्यानेच हे जर 2 कप आहे तर मी याचंच मेजरमेंट 2 कप तांदळाची पिठी घेतली आहे, म्हणजे मोदकाचं जे पीठ असतं ते घेतलं आहे। आणि हळदीची पानं घेतली आहेत। हळदीची पानं आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत, आपल्याला मग ती वापरता येतील अशी। चला तर आपण आता आपल्या कृतीला सुरुवात करूया। यानंतर काय करायचं, आधी मी सारण बनवणार आहे। तर सारण बनवण्यासाठी सगळ्यात आधी खोबरं घालायचं आहे कढईमध्ये। यानंतर गूळ घालून खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे। खोबरं आणि गूळ सोबतच 2 टेबलस्पून तूप घालायचं आहे। हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, म्हणजे जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असं। आता हे सगळं एकजीव झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे। यानंतर आपण काय करायचं आहे, जो आमरस आहे तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हे सर्व मिक्स करायला मला साधारण एक 10 मिनटं लागली आहेत। आणि जेव्हा हे सगळं मिक्स होईल ना, तेव्हा शेवटी आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत, तोपर्यंत नाही घालायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मोदकाचं जेव्हा सारण करतो ना, तेव्हा आपण ड्रायफ्रूट्स घालतो। मी या सारणात ड्रायफ्रूट्स घातले नाही आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला। मी यामध्ये ड्रायफ्रूट्स न घालता, कारण ऑलरेडी याच्यामध्ये आंबा आहे जो खूप गोड आहे, तर त्यामुळे ड्रायफ्रूट्स घातले नाही आहेत। तुम्ही चवीप्रमाणे तुम्हाला हवं तसं घालू शकता। असं आपलं हे सारण तयार झालं आहे। आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया। अजून एक, हे जेव्हा मी सारण बनवत होते ना, तेव्हा एक चिमूटभर यामध्ये मीठही घातलेलं आहे चवीला। तर आता आपण ह्याला थंड व्हायला ठेवून देऊया। पातोळ्यांची पारी करण्यासाठी आता आपण काय करणार आहोत, पातेल्यामध्ये आधी जे आपण 1 कप पाणी घेतलं ते घालणार आहोत, मग जो आमरस आहे तो घालणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये आधी ह्याला मिक्स होऊ द्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची। तोपर्यंत ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण जर साठवणीचा पल्प असेल ना, तर तो वापरण्याआधी त्याला आधी मिक्सरला लावून घ्या, म्हणजे त्याला एक व्यवस्थित कन्सिस्टन्सी राहील, म्हणून आपण त्याला एकदा मिक्सरला लावून घ्या। आता तुम्ही बघू शकता, हे बघा, ह्याला ना बुडबुडे यायला लागतील साईडने, म्हणजे ते व्यवस्थित शिजलं की गॅस थोडा कमी करायचा आणि मंद आचेवरच आपण ह्याला शिजू द्यायचे। बघा, त्याला थोडेसे असे बबल्स येत आहेत। तर हे झालं ना की मग आपण यामध्ये तूप घालायचं आणि त्याला, हे बघा, आता ह्याला कसे बुडबुडे येत आहेत आणि छान शिजलं आहे ते। आता या वेळेला आपण इथे आता ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे। 2 चमचे तूप मी यामध्ये घातलेलं आहे। बघू शकता तुम्ही, ह्याला मिक्स करायचं आणि मग आपण याच्यामध्ये तूप आणि हे जे सगळं पाणी आणि आमरस आहे, हे सर्व मिश्रण एकत्र झालं की मग आपण याच्यामध्ये आत्ता तांदळाची पिठी घालायची, जी आपण तांदळाची पिठी आहे ती। हे पीठ जेव्हा मी आणलं होतं ना, तेव्हा हे पीठ केशरयुक्त पीठ होतं, म्हणून मी याच्यात कुठेही ना, जेव्हा सारण बनवलं तेव्हा पण मी केशराचा वापर केलेला नाही आहे आणि मी आत्ताही केशराचा वापर करत नाही किंवा कुठल्याही कलरचा वापर केला नाही आहे, कारण जी तांदळाची पिठी मला मिळाली होती ती केशरयुक्तच होती। तर असं पीठ मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं की मग त्याला आपण झाकून ठेवायचं एक 15 ते 20 मिनटं। आता मी हे पीठ परातीत काढून घेतलेलं आहे। आता काय करायचं, थोडं पाण्याचा हात लावून ह्याला मळून घ्यायचं आहे। थोडं गरम गरम असतानाच मळून घ्यायचं आहे आपणाला, म्हणजे ते छान एकजीव होईल। तर असं मी, आणि तुम्ही बघू शकता, हे पीठ ना माझ्या अजिबात हाताला चिकटलं नाही। जेव्हा पीठ व्यवस्थित तयार होतं ना, म्हणजे तुम्ही जर त्याला व्यवस्थित शिजवता ना, तेव्हा ते अजिबात हाताला चिकटत नाही। हे बघा, कुठे हातालाही नाही चिकटले आणि परातीला पण पीठ अजिबात वाया गेलेलं नाही आहे। त्यामुळे ते छान उकडून घ्या आणि व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे मोदक असो किंवा पातोळ्या
त्या व्यवस्थित मग त्याला कळ्या पण येतात मोदकाला आणि पातोळ्या पण खूप छान होतील. तर असं आता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता आपण पातोळ्या करायला घेऊया. सर्वप्रथम आधी याचे एक साईजचे आपण हे असे गोळे करून घेऊया. मग हे सर्व जेव्हा गोळे तयार होतील ना तेव्हा करायला अजून सोपं जाईल. असं आपलं सोन्यासारखी होणारी पारी तयार आहे. तर आता काय करायचं, जी पानं आपण घेणार आहोत ना त्याला मी मधून कट करून घेणार आहे. म्हणजे पातोळ्या मी आज तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवणार आहे. पुरी मेकरमध्ये पण आणि हाताने पण आपण कशा थापू शकतो ते पण. तर सर्वात आधी पुरी मेकरने सुरुवात करूया. त्यासाठी मी जे प्लास्टिक घेतले त्याला तूप लावलं आहे आणि त्याच्यावर आपण केलेला गोळा ठेवायचा आणि आपण अशा आधी सगळ्या लाट्या तयार करून घेऊया. पुरी मेकरमुळे ना जी पारी असते ना ती समान होते सगळीकडून, कुठून जाड पातळ अशी होत नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता कशी छान पातळ अशी आपली पारी तयार झाली आहे. अशा मी आधी 4 करून घेणार आहे. म्हणजे कसं एक एक भरत केलं ना की आपल्याला सोपं जातं पुढच्या पारी करायला पण. अशा माझ्या लाट्या आता तयार आहेत. तर आपण जे हळदीचं पान घेतलं आहे ना त्याला मी एखाद्या सरफेसवर घ्यायचं. मी इथे पोळपाटावर घेतलं आहे आणि त्याला हाफ करायचं, अर्धं करायचं आणि मी इथे ना कात्रीने कापून घेतलं आणि काय झालं मग त्याचे 2 भाग झाले. आता त्याला आधी तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून झालं की मग आपण ज्या लाट्या केल्यात ना त्या आपण याच्यावर ठेवायच्या. तूप पसरून घेतलं आहे मी आणि याच्यानंतर आपण ज्या लाट्या केल्यात ना ते त्याच्यावर ठेवायच्या. तूप लावल्यामुळे ना ती जे आपण जे पातोळ्यांच्या पारी आहे ना ती त्याला चिकटणार नाही, म्हणून तूप लावायचं असतं. तर तुम्ही बघू शकता मी याच्यावर ती पारी ठेवूया आपण. पारी ठेवली की मग त्यामध्ये सारण भरायचं. या पद्धतीने त्यामध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी कमी नाही, व्यवस्थित सारण भरून घ्या आणि मग आपण त्याला फोल्ड करणार आहोत. तर फोल्ड ना 2 पद्धतीने होतो. तर मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. हे बघा, हे असं फोल्ड करायचं असं ना, किंवा तुम्ही हातात पण घेऊ शकता. हातात घेतलं ना की तुम्हाला कळेल की व्यवस्थित फोल्ड होते की नाही, म्हणजे ते उघडणार नाही. हे बघा, हे असं केलं की वरून चेक करायचं ते नक्की व्यवस्थित फोल्ड झालं आहे की नाही, म्हणजे बंद झालं आहे की नाही हे बघायचं. आता आपण हे पण बघूया. हे बघा, तर हे व्यवस्थित फोल्ड करून आपण अशा आपल्या सर्व पातोळ्या करून घ्यायच्यात. आता मी तुम्हाला हाताने थापून पातोळ्या करून दाखवते. तर त्यासाठी काय करायचं आहे, मी इथे पान घेतलं आहे जे आपण अर्धं कापून ठेवलं होतं तसं. हे बघा, आता मी जे आपण अर्धं पान कापून ठेवलं होतं ते घेणार आहे. त्याच्यावर एक गोळा घ्यायचा आणि त्याला छान थापून घ्यायचं, व्यवस्थित थापून घ्यायचं. जर त्याच्या कडा उघडत असतील ना, म्हणजे थोडंसं असं ओपन होत असेल ना, तर हातानेच त्याला प्रेस करून घ्या, म्हणजे पारी उघडणार नाही. असं तूप लावून घ्या, पाण्याने नका करू, तूप लावून वगैरे त्याला असं व्यवस्थित थापून घ्या. आता काय करायचं आहे, जे आपण त्याच्यात सारण भरायचं आहे ना ते सारण आपण आता हे बघा तुम्हाला दिसते असं जी रेष आहे आपण त्या रेषेवरून उलटं ठेवायचं आहे. हे बघा, आता ती असं फोल्ड करायचं आहे. मघाशी आपण रेषेच्या मध्ये साईडला ठेवलं होतं आणि करून घेतलं होतं. तर हे दिसायलाही वेगळं दिसतं आणि गावी अशाच पद्धतीने करतात. हे बघा, तर जसं फोल्ड झालं आहे, 2 साईडने 2 फोल्ड झाले आहेत असं आहे ते. तर अशा माझ्या सर्व पारी आता सर्व पातोळ्या करून तयार आहेत. तर काय करायचं आहे, मी इथे पाणी उकळत ठेवलं होतं. तर याच्यात आधी मी खाली जे उरलेली पानं होती ना, म्हणजे शेवटचे जे देठ उरलेले होते मोठ्या पातोळे केलेले त्यांचे, ते आधी मी खालच्या मोदक पात्रात घालून घेतले आहेत. म्हणजे जर पाणी जास्त झालं ना तरी पण आपल्या पातोळ्यांना काही होणार नाही, म्हणून ही पानं खाली घालून घेतलेली आहेत. आणि आता याच्यावरती आपण ज्या पातोळ्या केल्या आहेत त्या एक एक आपण लावून अशा दोन्ही याच्यामध्ये लावून घेणार आहोत आणि 15 मिनटं उकळून घेणार आहोत. अशा आपल्या ह्या सोन्यासारख्या पातोळ्या तयार आहेत. खूप सुरेख आणि हळदीच्या पानांचा तर एवढा सुगंध आहे. खूपच छान पातोळ्या झाल्या आहेत. मी तुम्हाला आता एक यातली ओपन करून दाखवते. हे बघा, खूपच सुरेख, म्हणजे केशर नसूनही ह्या इतक्या सुरेख झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.